विरोधकांनी केलेला आरोप निराधार, मी निर्दोष असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। न्यायालयाने दिलेल्या निकालाला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलं। विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण करू नये असंही गोरे म्हणाले। ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत त्यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचं गोरेंनी सांगितलं। आरोप करणाऱ्यांविरोधात बदनामीचा खटला देखील दाखल करणार असल्याची माहिती गोरेंनी दिली आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत। जयकुमार गोरेजी, तुम्ही महिलेला एक व्हॉट्सअपवरती नग्न फोटो पाठवलेत असा थेट आरोप जो आहे तो खासदार संजय राऊत करतात आहेत, काय या संदर्भातला खुलासा? संजय राऊतांना तपासलं पाहिजे। पहिला विषय माझं म्हणणं एक समजून घ्या की 17 सालचा विषय होता, गुन्हा दाखल झाला, राजकीय गुन्हा दाखल झाला, जो झाला तो झाला। त्या कोर्टाने निकाल दिलाय 2019 साली, आता त्याला 6 वर्ष झाली निकाल देऊन, आणि 6 वर्षानंतर हा विषय आता समोर आलेला आहे। मला माहिती नाही का यांनी समोर आणला किंवा काय विषय आणला, आणि मला वाटतं जे न्यायव्यवस्थेबद्दल बोलतात, कोर्टाने जेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर कोर्टाने जेव्हा निकाल दिलाय तर मला वाटतं देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेनं निकाल दिल्यानंतर त्याच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही। परंतु त्या महिलेला तुम्ही टॉर्चर केलं असं त्या महिलेचं म्हणणं आहे। ती महिला स्वतः 17 तारखेपासून इथे उपोषणाला येते। माझं म्हणणं आहे की ज्यांनी कुणी टॉर्चर केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तो कुणी असू दे, जयकुमार गोरेच नाही, जो कोण असेल, ज्यांनी कुणी टॉर्चर केलं असेल तेव्हा कारवाई केली पाहिजे। हक्कभंग कोणावरती आणणार? कारण की अनेक जणांनी याच्या ज्यांनी या बातम्या माझ्यावर आरोप केले त्या सगळ्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TVN मराठी, मुंबई।